नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर दत्त जयंती असल्यानिमित्ताने आता बऱ्याच वेळा घरातील मुला मुलींची विवाह जुळून येण्यासाठी काही ना काही अडथळे निर्माण होतात किंवा मुला मुलींचे विवाह जुळतात, पण त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विवाह हे जुळलेले मोडतात. तर अशा बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी घडत असतात. तर मग आपल्या खास मुला मुलींसाठी आईने काही सेवा करायच्या आहेत. आता मुला मुलींचे लग्न जुळण्यासाठी म्हणा किंवा जर जुळलेले लग्न मोडत असेल तर ते लग्न मोडू नये म्हणून यासाठी खास आईने आपल्या मुला मुलींसाठी सेवा करायची आहे. तर त्या सेवा कधीपासून करायच्या आहेत आणि स्वामींना आवडणारी कोणती सेवा आहे. आता त्यामध्ये म्हणा मुला मुलींचे विवाह असतील किंवा मग इतर तुमच्या कोणत्या कठीण इच्छा आहेत तर ते इच्छा पूर्ण होत नसतील तर आता आपल्याला वर्षभर कोणतीही सेवा करणं शक्य होत नसते किंवा जर तुम्हाला कोणतीही सेवा करणं झालं नसेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत जरी ह्या सेवा केला तरी तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळत असतं. कारण की दत्त जयंतीपर्यंत हे 21 दिवस तुम्ही ज्याही सेवा करता तर त्याचं फळ दत्त महाराज म्हणा किंवा स्वामी महाराज आपल्याला नक्की देत असतात. त्यामुळे आपण सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आपण कोणतीही सेवा करणार असाल, असं नाही की तुम्ही फक्त पारायण करा किंवा नामस्मरण करा किंवा तारक मंत्र म्हणा, पण फक्त ते म्हणायचं म्हणून म्हणायचं असं म्हणू नका. फक्त मनोभावे आपण कोणतीही एकच सेवा करा. आता तुम्हाला इतर कोणतीही सेवा करण्यासाठी वेळ नसेल किंवा तुम्ही बाहेर नोकरीसाठी असाल किंवा घरामध्ये लहान मूलबाळ आहे तर त्यापैकी तुम्ही फक्त एकच सेवा करा. ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची श्री स्वामी समर्थ नामाचा जप. तुम्ही जरी हे नामस्मरण जरी केलं तरी मग तुम्हाला सगळ्या सेवा केल्याचं फळ म्हणजे मिळत असतं. आता आपण कितीही सेवा केल्या तरी त्यामध्ये स्वामी महाराज आपल्याला बघत असतात की आपण कोणती सेवा मनोभावे करत आहोत. त्यासाठी किती सेवा करतोय हे बघत नाहीत, फक्त आपण मनोभावे सेवा करतो का हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण सेवा करत आहे पण आपलं त्या सेवेमध्ये मन लागत नाही, आपलं मन विचलित होतं. आता ह्या गोष्टी तर ज्यावेळेस जे नवीन स्वामींच्या सेवा करता किंवा तुम्ही नवीन पारायण करता त्यावेळेस ह्या सुरुवातीला गोष्टी घडतच असतात. कारण की आपल्या मनातील नकारात्मकता जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत कोणत्याही सेवेमध्ये मन लागत नाही. त्यामुळे हळूहळू तुमच्या मनातील नकारात्मकता अगोदर निघून गेली पाहिजे आणि मगच आपण स्वामींच्या सेवेला रुजू होत असतो. त्यामुळे मग जी पण कोणती सेवा करणार आहात ती एकच करा किंवा 2 करा, पण फक्त ती मनोभावे सेवा करा म्हणजे स्वामी महाराज त्याचं फळ आपल्याला नक्की देत असतात. तर आता आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी आईने दत्त जयंतीपर्यंत स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, जी स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी सेवा आहे. जर तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात. तर ही माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे जे वेगवेगळे व्हिडिओ येतील त्याबद्दल तुम्हाला पण माहिती मिळेल. आता दत्त जयंती आहे 4 डिसेंबरला. तर आता 4 डिसेंबरच्या अगोदर बऱ्याच जणांनी 21 दिवसाच्या सेवा चालू केल्या असतील किंवा आता काही जणांनी 11 दिवसाच्या सेवा चालू केल्या असतील. आता जरी तुम्हाला यापैकी कोणत्याच सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही मग दत्त जयंतीच्या 7 दिवस अगोदर म्हणजेच की 7 दिवसाच्या पण तुम्ही ह्या सेवा करू शकता. आता त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला 7 दिवस पण नाही सेवा करणं शक्य झालं तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी तरी आवर्जून ही सेवा करायची आहे. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता स्वामी महाराजांना आवडणारी सेवा म्हणजे आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये स्वामींचा संपूर्ण सारांश आहे. आता आपण त्या सारामृताचे दररोज आपण 3 अध्याय वाचन करत असतो. तर 3 अध्याय का वाचन करायचे, एक भूतकाळासाठी, एक भविष्य काळासाठी आणि एक वर्तमान काळासाठी, असे म्हणून 3 आपण अध्याय वाचन करायचे असतात. आता प्रत्येकाला दररोज करणं शक्य होत नाही, त्यामुळे मग तुमच्या मुला मुलींच्या विवाह जुळून येण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. आता त्यासाठी मग संकल्प करायचा का, पूजा मांडायची का. आता जर तुम्ही 7 दिवस सेवा करणार असाल किंवा त्यावेळेस मग तुम्ही पूजा मांडू शकता. आता पूजा मांडण्यासाठी कोणते नियम वगैरे आहेत का, नियम वगैरे जास्त काही नाही. त्यामध्ये फक्त घरामध्ये 7 दिवस तुम्ही मांसाहार करू नका. पण आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, जागा वगैरे कमी असल्यामुळे पूजा मांडण्यासाठी जर जागा नसेल तर हरकत नाही, तुम्ही पूजा न मांडता पण सेवा करू शकता. तर त्यासाठी मग आता ज्यांना आता पूजा मांडायची असेल त्यांना असा प्रश्न पडेल की आम्हाला पूजा मांडून सेवा करायची आहे तर आम्ही काय करायचं. तर पूजा मांडून पण तुम्ही सेवा करू शकता. पण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांनी गुरुचरित्राचं पारायण पण चालू केलेलं असतं,
त्यामुळे मग ही सेवा करत असताना या सेवेची वेगळी पूजा, परत त्या सेवेची वेगळी पूजा, त्यामुळे मग 2 पूजा एकत्र मांडण्यासाठी जागा नसते. त्यामुळे तुम्ही मग पूजा न मांडता पण सेवा करू शकता. फक्त आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा आहे, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, एक फूल घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू टाकायचं आहे. उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, तुमचं नाव वगैरे सांगायचं आहे स्वामी महाराजांना, तुम्ही कोणासाठी सेवा करता, तुमच्या मुलींचं नाव सांगायचं आहे, कशासाठी करता त्याबद्दल सांगायचं आहे, आणि कोणत्या सेवा करणार आहात ते पण सांगायचं आहे, किती दिवस करणार आहात ते पण सांगायचं आहे. आणि त्यानंतर मग ते पाणी जे आहे तामणामध्ये सोडायचं आहे, आणि तामणातलं पाणी तुळशीमध्ये न टाकता इतर कोणत्याही झाडांना तुम्ही टाकायचं आहे. असा संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे, दररोज करण्याची आवश्यकता नाही. तर आता सेवा कोणत्या करायच्या आणि कधी करायच्या. आता जर तुम्ही सकाळी सेवा करायला चालू केलं तर दररोज मग तुम्ही सकाळीच करायचं आहे, आणि सायंकाळी म्हणजेच की 4 नंतर जर सेवा करणार असेल तर दररोज मग 4 नंतर करायचं आहे. तर आता त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही जर 7 दिवस करणार असाल तर श्री स्वामी चरित्र सारांताचे तुमचे 7 पारायण होऊ शकतात. म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्ही एका दिवसाला पठण करायचं आहे. आता जर तुम्हाला 1 ते 21 अध्याय एका दिवसाला होत नसेल तर तुम्ही दररोज 3 अध्याय पठण करू शकता. म्हणजे 7 दिवस तुम्हाला 1 पारायण करायचं असेल तर. जर तुम्हाला 7 पारायण करायचे असतील तर दररोज 1 ते 21 अध्याय पठण करायचं आहे. म्हणजे तुमचं 1 पारायण पूर्ण झालं. तर आता पारायण करत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे, आणि मग वाचनासाठी सुरुवात करायचं आहे. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतीही सेवा केली जात नाही. आणि नंतर मग आता काय करायचं आहे, तर आता ही झाली पहिली सेवा. त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र तीर्थ आपल्याला दररोज 11 वेळा म्हणायचं आहे. तारक मंत्र तीर्थ म्हणत असताना आपण 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, आणि त्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवायचा आहे, आणि मग 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि नंतर ते जे पाणी आहे तर ते पाणी मग घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. आणि ज्या खास व्यक्तीसाठी तुम्ही, मुलासाठी म्हणा मुलीसाठी ही सेवा करत आहात, तर त्या व्यक्तीला तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता. ती घरासाठी करत असाल तर घरामध्ये जिथे घरातील सगळे व्यक्ती पाणी पितात त्या पाण्यामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता. आणि बरेच वेळा काय होते की घरात एखादी आजारी व्यक्ती असते, तर त्या व्यक्तीसाठी पण तुम्ही हा उपाय करणार असाल, ही सेवा करणार असाल, तर त्या व्यक्तीला खास तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता. आणि त्यानंतरची तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची आणि स्वामींना जास्त आवडणारी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप. आता नामस्मरण आपल्या घरामध्ये म्हणा किंवा एक तरी व्यक्ती अशी असते की स्वामींची जर सेवा करत असेल तर त्या सेवेचं संपूर्ण फळ त्या घराला लागतं. त्यामुळे मग घरात एक तरी व्यक्ती अशी असावी की स्वामींची सेवा करणारी. तर ही सेवा करत असताना तुम्ही, तुमच्याकडे जर जपमाळ नसेल तर तुम्ही मग मनोमन सेवा करू शकता. आता कोणतीही सेवा मोजून म्हणा किंवा किती सेवा केली याला महत्त्व नसतं, पण तुम्ही किती मनोभावे करता ह्या सेवेला महत्त्व असतं. जर तुमच्याकडे जपमाळ नसेल, तुम्ही नवीन स्वामींचे सेवेकरी असाल, तरी पण तुम्ही जपमाळ नसताना पण तुम्ही नामस्मरण करू शकता. पण शक्यतो तुम्ही ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत स्वामींच्या, ज्या सेवा करण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या, त्या वस्तू घरी आणायच्या आहेत आणि मगच सेवेला चालू करायचं आहे. आणि मग नामस्मरण आपल्याला दररोज 11 वेळा म्हणायचं आहे. आता इतर सेवा तुम्ही एखादी कमी केलात तरीही चालेल, पण स्वामींचं नामस्मरण करत असताना त्या सेवेमध्ये कमीपणा करू नका. तुम्ही स्वामींचं नामस्मरण, आता प्रत्येकाला दररोज देवघरापुढे म्हणा किंवा स्वामींपुढे बसूनच नामस्मरण करणं शक्य होतं असं नाही. आता कोणी घरातील काम करत असताना नामस्मरण करतं. आता बऱ्याच महिला स्वयंपाक बनवताना नामस्मरण करतात किंवा घरातील इतर कामं करत असताना नामस्मरण करतात. म्हणजेच की आपण कोणत्याही पद्धतीने स्वामींचं नामस्मरण करू शकतो. स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी वेळ काळ कुठल्याही बंधन वगैरे नाही. त्यामुळे फक्त आपण मनोभावे नामस्मरण करायचं आहे. तर मग अशा ज्या ह्या सेवा आहेत तर ह्या दत्त जयंतीपर्यंत आईने खास आपल्या मुलांसाठी करायचं आहे. मुलींची विवाह जुळून येण्यासाठी किंवा तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर ही संधी आपल्याला वर्षभर पुन्हा नसते, त्यामुळे ही संधी तुम्ही चुकवू नका. जर तुम्हाला नाही शक्य झालं तर दत्त जयंतीच्या दिवशी एकतरी पारायण आवर्जून करा. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून तुम्ही पठण करायचं आहे. जरी तुमच्याकडे ग्रंथ नसेल तरी तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण करा किंवा त्या अध्यायाचं छोटंसं एक प्रत भेटतं, ते प्रत तुम्ही घरी घेऊन या, वाचन करा. तर मग कोणत्या सेवा करायच्या आहेत हे तर आता समजलंच असेल. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका.
व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.